आज आपल्याकडे वालावलकर मसाल्यांचे जनार्दन वालावलकर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मसाल्यांबद्दल आणि त्यांच्या मसाला इंडस्ट्रीबद्दल आपल्याला खूप गोष्टी सांगितल्यात. कोणते मसाले घ्यावे, कशा पद्धतीने घ्यावे ह्याची बरंच त्यांनी माहिती दिलेली आहे. जनार्दन वालावलकर ह्यांना घरी सगळे अभिजित म्हणून बोलतात आणि मी त्यांना घरच्यासारखं ओळखतो, त्याच्यामुळे मी त्यांना ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये अभिजित म्हणालो आहे. पण जनार्दन सरांना तुम्ही अभिजित सरांना त्यांनी जे म्हणालेत, त्यांनी जे गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा. अभिजित सर, मला वालावलकर मसाल्यांबद्दल मला पहिल्यापासून माहिती आहे. पण वालावलकर मसाले तुम्ही चालवतायत हे मला जेव्हा कळालं तेव्हा मला खरंच आनंद आला आणि तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं, मला त्याचा खूप आनंद आहे. तर मला हे समजून घ्यायचं आहे की वालावलकर मसाले तर मला वाटतं एक 90 वर्षापेक्षा जास्त टाईम झाला. मला वाटतं 100 वर्ष होत आली. साधारण आम्ही 97 वर्ष आमची आता चालू आहे. 3 वर्ष राहिली. 3 वर्ष 3 वर्ष राहिली. 100 गाठणार 100 गाठणार वालावलकर मसाले. तर पहिलं मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, मग आपण हळूहळू वालावलकर मसाल्यांबद्दल जाणून घेऊचं. पहिलं मला हे जाणून घ्यायचं आहे की बालपण म्हणजे तुमचं कुठे मुंबईतलंच, लालबागमधलंच कसं काय? आणि इथलेच आहात तुम्ही, वालावलकर म्हणजे कोकणातले, गाव तुमचं कोकणातलं आहे. तर बालपण कसं गेलं आणि कसं तुमच्या आठवणी आहेत बालपणाच्या? बालपण म्हणजे प्रत्येकालाच परत हवं असं वाटतं. आता पण आम्ही असा विचार करतो कधी बालपणात आपण जी मजा केली ती मजा आता करता येत नाही, कारण का ते बालपण एक स्वप्नच असतं. म्हणजे झालेल्या गोष्टी आपण रिमेंबर आठवणार आणि आपल्याला ते सुख अनुभवायचं असतं, पण परत ते बालपण येणार नाही आपल्याला. तर बालपण आमचं लालबाग म्हणजे श्रॉफ बिल्डिंग, इथे आम्ही तिथे राहतो, श्रॉफ बिल्डिंग. आणि तिकडे जुन्या चाळी सिस्टीम, चाळी आणि ह्या अशा आहेत, अजूनही आहेत. आता तिकडे डेव्हलपमेंट होत आहे बऱ्यापैकी. तर प्रत्येकाच्या घरी सण असायचे. सण असल्याकारणाने सगळ्यांच्या घरी दिवाळीच्या ह्याच्यात आम्ही प्रत्येकाच्या घरी शेजाऱ्यांकडे फराळ, एकमेकांना मदत व्हायची बऱ्यापैकी. एखादं आता मसाल्याचा आहे आमचा बिझनेस, तर मसाले करता करता शेजाऱ्यांनी मिरच्या उघडल्या तर ते मदतीला दुसऱ्या शेजारी जायचे, त्यांना हातभार लागायचा. असे हा सिस्टीम, अशी जी हे होते त्या आठवणी आम्हाला अजून आठवत आहेत. आणि बालपणात भरपूर मजा केली. क्रिकेट खेळायचो आम्ही. नॅशनल म्हणजे मैदानामध्ये आमचे सामने व्हायचे. बालपण त्या मग तिकडनं क्रिकेट खेळता खेळता आम्हाला, म्हणजे मला शाळेमध्ये, मी बालमोल विद्यामंदिर म्हणजे दादर शिवाजी पार्कचं, तर तिकडे त्या शाळेमधनं पण मी गाईड शील्ड आणि हॅरी शील्ड खेळलेलं आहे. मी क्रिकेटची आवड ही पहिल्या लहानपणापासूनच होती, कारण का आमचे काका संतोष वालावलकर म्हणजे ते पण रणजी प्लेयरच. अच्छा. तर ते त्यांना पण क्रिकेटची आवड, आणि ती आवड लहानपणापासून मग आम्ही तसंच फॉलो करून तो महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कामाला, त्या महिंद्रा कंपनीमधनं क्रिकेट खेळायचा. मग त्याचं आम्ही बघून मग आम्ही शाळेमधनं क्रिकेट खेळायला लागलो. शिवाजी पार्कमध्ये आमचे जुने कोच अण्णा वैद्य, आता नाही आहेत ते, स्वर्गवासी झालेत, तर त्यांच्या अंडर आम्ही बऱ्यापैकी शिकलो. म्हणजे कसं क्रिकेट खेळायचं, काय गोष्टी आहेत त्या कशा फॉलो करायच्या. त्याच्यामुळे आम्ही मग कॉलेजमध्ये खेळायला लागलो. कॉलेजमधनं मग आम्ही जे मी खेळलो आहे क्रिकेट. अपार्ट फ्रॉम हे आपलं म्हणजे बालपण झालंच, नंतर मग क्रिकेट खेळता खेळता आमचं एका साईडला फॅमिली बिझनेस पण आहे, म्हणजे हा मसाल्याचा आमचा बिझनेस. लहानपणी काय व्हायचं, आम्ही जायचो, वडील आम्हाला बोलवायचे दुकानात, तर पानं असायची. एक मसाल्यामध्ये एक तमालपत्र असतं, त्याच्यातनं पूर्वी काट्या जास्त यायच्या, काट्या. आणि लहानपणी आम्ही मग ते आम्हाला वडील म्हणायचे, तुम्ही या दुपारच्या शाळा झाल्यानंतर. मग आम्ही अर्धा 2 तास, 1 तास, 1.5 तास आम्ही ते तिकडे दुकानात असायचो. दुकानाच्या बाहेर जागा असायची बऱ्यापैकी, मग तिकडे आम्ही ते पानं काढायचो, काट्या बाजूला काढायचो, पानं बाजूला काढायचो. म्हणजे तेव्हापासून ते दुकानाची म्हणजे आस लागते ना की चल एक. मग ते करता दुकानात आम्ही कॉलेज करता दुकानामध्ये पण आम्ही वडिलांबरोबर असायचो म्हणलो. आणि मग अशा प्रकारे ते जुन्या आठवणी, बालपणात किशोर वयात आम्ही आलो. आणि मग हा मसाल्याचा बिझनेस आमचा म्हणजे वडिलांबरोबर आम्ही करत होतो. या अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे क्रिकेट, मसाल्याचं आपलं दुकान, त्याच्यात जाऊन थोडं हातभार लावायचा वडिलांना, बरोबर.
आणि क्रिकेट खेळायचं हे मेजरली. मग अभ्यासात कसे होतात? हां, म्हणजे अभ्यासात पण होतो तसा, म्हणजे एकदम पण हुशार नाही आणि एकदम पण हे नाही, कारण का सगळंच बॅलन्स करायला लागायचं. बरोबर. हां, आणि म्हणजे बऱ्यापैकी आपण व्यवस्थित म्हणजे वडिलांनी कुठे असं हे नाही केलं आमच्यावरती की की बिझनेसच करायचा आहे. पण कसं आहे, बिझनेस करायला करायला एक एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी वाढते. मग त्यावेळेला आम्ही म्हणजे 1999-2000 साली MSCIT पहिलंच झालेलं. MSCIT म्हणजे शासनातर्फे कॉम्प्युटरचे कोर्सेस, त्यामध्ये मी पहिल्याच ह्याला आम्ही होतो. म्हणजे 2002ची गोष्ट समथिंग. तर त्या ह्याच्यात आम्ही पहिल्याच ह्याच्या MSCITच्या ह्याच्यात आम्ही म्हणजे पास झालो बऱ्यापैकी. म्हणजे त्याच्यामध्ये जे MS ऑफिस आणि याचे कोर्सेस होते ते गव्हर्नमेंटचे मी केले ते असं. त्याचा फायदा आता होतो. त्याचा फायदा मग कम्प्युटर आता आता तर कॉम्प्युटर ही काळाची गरज आहे, सगळंच त्याच्यामुळे त्याला computerized लागतोच. झालं. आपल्या बिझनेससाठी तर हे एक्सेल सध्या महत्त्वाचं आहे. ते तेव्हा बरोबर, त्याचा data. फायदा आता इथे आपल्या डेटा एंट्रीसाठी आणि होतो बऱ्यापैकी. बरोबर. राईट. मग त्या गोष्टीचा फायदाच झाला म्हणजे आज. फायदा झाला, फायदा. बरोबर. सो अभ्यासात पण तुम्ही तितकं म्हणजे ॲव्हरेज होतात म्हणतात, पण खेळात आणि दुकानात हां, म्हणजे पण जास्त तुमच्या आठवणीत खेळाच्या. म्हणजे खेळ हा माझा म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे हेच. पण नंतर जसं कॉलेज माझं संपलं 2004ला माझं कॉलेज झालं. म्हणजे सिद्धार्थ कॉलेजला होतो मी, फोर्टला. तर तिकडनं मी कॉलेजमध्ये मग क्रिकेट खेळायचो. आणि मग तसं जसं नंतर मग जबाबदारी वाढत गेली. मग मग बिझनेसकडे जरासा कल माझा वाढला आणि 2004पासून 5पासून मग मी सध्या वडिलांचाच आमचा हा फॅमिली बिझनेस हा कसा म्हणजे जाणून घेतला. कसं अजून वडिलांबरोबर मी मार्केटला जायचो. वडील, काका, आमचा हा फॅमिली बिझनेस आहे. म्हणजे आमचं फार पूर्वीपासूनचं आहे. म्हणजे ते जसं बोलल्याप्रमाणे साधारण आमची आता ही 4थी पिढी आहे, 4th जनरेशन आहे. आणि 1928पासून आमचा हा मसाल्याचा बिझनेस आहे. किंबहुना त्याच्या अगोदरपासून आहे, पण एक 1928पासून जे आमच्याकडे रेकॉर्ड आहे तसं 1928पासून आम्ही सांगतो आम्ही. आणि म्हणजे ऑलमोस्ट आता आम्ही आता 100च्या जवळ आहोत. म्हणजे मसाल्याच्या बिझनेसमध्ये वडील मार्केटला जायचे. त्याच्या अगोदर मार्केट हे कुठे होतं तर हे मस्जिद बंदरला होतं. जुनं मार्केट होतं ते मस्जिद बंदर. साधारण 30 वर्ष झाली, 30-35 वर्ष. ते आता वाशी साईडला गेलेलं आहे, APMC मार्केट. APMC. हां, पहिले मस्जिद बंदरला होतं. मग वडील आणि हे काका मस्जिद आमच्या जवळच असल्या कारणाने मस्जिद बंदरलावरनं आमचे प्रोडक्ट आम्ही घ्यायचो. फक्त मिरच्या आमच्या डायरेक्ट जिकडे पिकतं तिकडनं आम्ही मिरच्या घेतो. अच्छा, एकदम ऑथेंटिक. ऑथेंटिकली. हां, म्हणजे कर्नाटकातनं अन्यगिरी, बेडगी, रायचूर, बेलारी अशा हे आहेत राज्य आहेत ती. म्हणजे तिकडनं आपण त्यांच्याकडनं ओरिजिनली म्हणजे जिकडे पिकतं चांगलं शेणखतावरती तिकडनं आपण मिरच्या घेतो. अरे वा. आता वालावलकर मसाल्यांचं म्हणजे सुरुवात कुठून झाली? कोणी केली? तुमच्या मला वाटतं 4थी पिढी म्हणजे तुमचे पणजोबा, बरोबर. त्यांनी हे चालू केलं असेल. तर त्यांनी ते कसं चालू केलं? त्यांनी कसं काय म्हणजे हे सगळं मला ह्याची आता स्टोरी तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. वालावलकर मसाले आमचे पणजोबा कोकण पट्टा म्हणजे आमचं समुद्राच्या जवळच असल्या कारणाने आमचं कोकण पट्ट्याशी आमचं आहे. आणि त्यावेळेला पोर्तुगीजांच्या काळात म्हणजे साधारण ब्रिटिश काळामध्येच आमचे पणजोबा गावावरनं इथे मुंबईत आले. म्हणजे मुंबईत आले एक व्यापार वाढवायला किंवा व्यापाराचं जागा बघायला. मग त्यावेळेला मार्केट कुठे होतं तर ते नळ बाजार, जुनं मार्केट एक नळ बाजार, जिथे रोडवरती सगळ्यांचा व्यवसाय व्हायचा. त्यावेळेला मग साधारण आमचे पणजोबा म्हणजे 1917-18च्या दरम्यान तिथे आले. म्हणजे तेव्हा त्यांनी तो बघितलं तिकडे कसं काय आहे बिझनेस, कसं काय. आणि तेव्हापासून मग बिझनेस ग्रो होत गेला. म्हणजे पहिले 10 प्रोडक्ट ठेवले, 10चे 100 प्रोडक्ट झाले. नंतर मग मार्केट आपल्याला जागा कमी पडते असं वाटायला लागलं पणजोबांना. मग तेव्हा नुकतंच चालू म्हणजे लालबाग मार्केट 1934पासून लालबाग मार्केट हे एस्टॅब्लिश झालं. म्हणजे तिकडे पण आमचे पणजोबा म्हणजे मेन त्याच्यावरतीच होते, हुद्द्यावरती होते. कोळी समाज आणि व्यापारी समाज यांनी हे लालबाग मार्केट चालू केलं. म्हणजे त्याच्या अगोदर ते पेरू कंपाऊंडमध्ये होतं. मग तिकडनं ती जागा कमी वाढायला लागली म्हणून ते लालबाग मार्केटमध्ये मसाल्याचा बिझनेस चालू झाला. आणि तेव्हा ती पुतळाबाई चाळ
नुकती झाली होती. त्या कोत्र्याबाई चाळीमध्ये खाली अशी दुकानं अशी होती, कमर्शियल दुकानं. मग तेव्हा पणजोबांनी एक दुकान घेतलं आणि मग तो तसा बिझनेस हळूहळू वाढत गेला. म्हणजे एक दुकानाचे 2 दुकानं, एक आजोबांच्या काळात दुसरं दुकान आजोबांनी घेतलं. एक लालबाग मार्केटमध्ये, म्हणजे फार मोठी त्यावेळेची हे होती की लालबाग मार्केटमध्ये बिझनेस करणं आणि मेन मार्केट, जुनं मार्केट, प्रसिद्ध मार्केट म्हणून ओळखलं जायचं, मसाल्याचं मार्केट. त्या ठिकाणी म्हणजे आमचं नशीबच आमचं हे म्हणायचं की चांगलं म्हणायचं की आम्ही वालावलकर कुटुंबात आमचा जन्म झाला. तर मग पणजोबांनी चालू केलं, त्यांनी नळ बाजारला पहिलं चालू केलं, त्याच्यानंतर मग ते लालबाग मार्केटला आला. लालबाग मार्केटला आलं. लालबाग मार्केटमध्ये तेव्हा हे नुकतंच मार्केट चालू झालं, तेव्हा कारण आता तर मी नुकतंच. मोठं बघतोय आता ते नाही, तेव्हाच मार्केट चालू झालं, कारण तेव्हाच ती बिल्डिंग आणि चाळत होती हां. कोत्र्याबाई, ती अजूनही आहे. त्याच्या पुढे कमर्शियल आहेत, हां समोर आमच्या समोर पण दुकानं आहेत हां हां कमर्शियल. एक फिश मार्केट आहे पुढे. बरोबर. फिश मार्केटला पण तिथे इस्टेट डिपार्टमेंटची जे आहेत, हां मार्केट डिपार्टमेंट, इस्टेट डिपार्टमेंटची अशी गाळे आहेत, BMCच्या अंडर असतात. कळलं, त्या BMCचे आम्ही भाडे करू आहोत, म्हणजे आम्ही हे आहोत समजलं सध्या. समजलं. मग पणजोबांनंतर हा बिझनेस कसा पुढे वाढत गेला, कोणी कोणी सांभाळलं हां. आणि कसं काय मग पुढे? पणजोबांनंतर आजोबा, म्हणजे माझे आजोबा, त्यांचं नाव जनार्दन पांडुरंग वालावलकर आजोबांचं नाव. आणि मग त्यांनी पण ते पण सोशली त्यांचं पण जे मार्गदर्शन एवढं चांगलं होतं की त्यांनी तो बिझनेस पणजोबांच्या बिझनेस त्यांनी तो पण टेकओव्हर केला. आणि त्यांना पण त्या याच्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी भरपूर नॉलेज चांगलं होतं. कसं मार्केटमध्ये कसं आपण चांगली वस्तू बघायची, चांगली वस्तू पारखायची, कारण का कस्टमरला देणारं प्रोडक्ट आहे, लास्ट फिनिश प्रोडक्ट, ते चांगलं असायला पाहिजे. हे त्यांनी तेव्हा म्हणजे म्हणजे लोकांना सांगितलं. इवन काही व्यापाऱ्यांना आमच्या आजोबांनी शिकवलं की माल कसा बघायचा, म्हणजे प्रोडक्ट कसं घ्यायचं. मोठमोठे आज मोठे झालेत आमच्या, म्हणजे वडिलांनी, आजोबांनी पणजोबांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे लालबाग मार्केटमध्ये. बरोबर. आणि मग वडील त्याच्यानंतर मग आजोबांनंतर कोण? आता कसं झालं, आता ते आमचे आजोबा आहेत ना, म्हणजे साधारण वय वर्ष 52 का 53मध्ये एक्सपायर झाले. अच्छा, म्हणजे 1977मध्ये आमचे आजोबा एक्सपायर झाले. फार लवकर झाले. तेव्हा वडिलांचं वय असेल 26-27 वय. अच्छा हां, मग त्यांच्यावरती तेही पण म्हणजे कसं जे स्कूल ऑफ आर्टमध्ये तेव्हा जात होते. अच्छा हां, म्हणजे त्यांची आवड कशी होती, ॲक्टिंग आवड होती वडिलांची, लेखन करायचे, कविता लिहायचे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे ते करायचे. तर त्याच्याबरोबर त्यांचं हुबेहूब पेंटिंग करणं, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर तिकडे आपल्याला कसं मूर्तिकार आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना होत होते, म्हणजे त्यांचं नॅचरली ते करत होते. जेव्हा आजोबांचं हे असं न्यूज आली, तेव्हा त्यांनी पूर्ण लक्ष ते बाजूला सोडून ह्या व्यवसायात त्यांनी म्हणजे हे केलं. बरोबर. तुमच्या वडिलांनी आजोबा लवकर वाढल्यामुळे वडिलांनी लवकरच ह्याच्यात आतमध्ये बिझनेसमध्ये आले. पण मग तेही आधीपासून दुकानात जायचंय, कसं तुम्ही जसं जायचं लहान बालपणी तुमच्या? हो, ते पण तसंच करायचे, ते पण तसंच जायचं, कारण का आमचे पणजोबा म्हणजे आम्हाला आता तेव्हा तर आम्ही नव्हतोच. आजोबा पण एक्सपायर झाले तेव्हा पण आम्ही नव्हतोच, ते लवकरच एक्सपायर झाले. पण आम्हाला आमचे काका म्हणायचे, वडील आम्हाला सांगायचे, पणजोबा एवढे कडक असायचे, म्हणजे शिस्तबद्ध असायचे. तर त्या पद्धतीने मग अभ्यास करून झालं की दुकानं यायचं, असंही त्यांना अशी शिस्त लागली होती, म्हणजे आमच्या वडिलांना पण लागली होती. खेळून झालं की संध्याकाळी परत दुकानात यायचं खेळून झाल्यानंतर. हे अशा गोष्टी मग त्यांना मग ते कसं झालं, अंगवळण झाले आणि मग त्यांना पण ती आवड निर्माण झाली की आपण बेसाऱ्याचा बिझनेस आपण करू व्यवस्थित. आणि इवन आमच्या म्हणजे कसं झालं, वडील आणि काका, म्हणजे आमचे लव जनार्दन वालावलकर, आमचे जे काका माझे, ते पण ह्या बिझनेसमध्येच असायचे. म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस, वडिलांना अजून 4 भावंड आणि 1 बहीण, असं आमचं मोठं फॅमिली आमची आहे. दुर्गा ह्याच्याने म्हणजे आता आमच्यात 3 मेंबर आमचे त्यातल्या त्यात नाही आहेत, आमचे म्हणजे वडील, काका आणि अजून एक काका आमचे लवकर गेले. मग ती सगळी जबाबदारी आमच्यावरती आली, म्हणजे माझ्यावरती आली, भावावरती आली. हां, पण वडिलांचं तुम्ही म्हणालात की आजोबांनी जी शिकवण दिली त्याप्रमाणे वडिलांनी ते आत्मसात केलं आणि
मसाल्यामध्ये अजून आपण कसं लोकांपेक्षा वेगळं असू शकतो हे वडिलांनी पूर्ण मार्केट म्हणजे कुठे मिरची मिळते, कुठे गरम मसाले मिळतात हे वडिलांनी शोधलं. वडिलांनी काका म्हणजे वडिलांना भरपूर साथ मिळाली आमच्या काकाची. कारण काय एकाचं काम नाही. जसं आपण आता म्हणतो नेटवर्किंग म्हणजे एखादा बिझनेस वाढवायचा आहे तर कोणाची साथ लागते. तर ती साथ तशी मिळाली आमच्या म्हणजे वडिलांना. काका शॉपमध्ये असायचे, वडील बाहेर जायचे म्हणजे कर्नाटकात जायचे, आंध्रात जायचे. अच्छा. हां, मग तिकडनं त्या मिरच्या घ्यायची. चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या असायच्या त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर. वर्षभर मसाल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. चांगल्या क्वालिटीचे मसाले, चांगल्या क्वालिटीचे स्पायसेस हे सगळं निवडून आमचे वडील आणि काका आमचे घ्यायचे. आता तुम्ही मसाल्याची क्वालिटीबद्दल बोलतायत, त्याला वर्षभर काहीच होत नाही म्हणतात तुम्ही. तर ह्याचं स्पेसिफिक कारण काय? आणि बरेच मसाले मी बघतो की त्याचा 5-6 महिन्यात 8 महिन्यात त्याचा रंग उडून जातो. बरोबर. दळ उडतो म्हणतो आपण दळ मराठीमध्ये, की त्याचा दळ उडतो आणि मग त्याचा तिखटपणा पण कमी होऊन जातो. त्यानंतर मार्केटमध्ये बरेच भेसळयुक्त मसाले मिळतात. आपण पर्टिक्युलर नाव नको घेऊया कोणाचं, नाही. पण असे भेटतात, हे माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती. बरोबर. तर त्याच्याविषयी तुम्ही काय बोलाल आणि तुमचं प्रोडक्ट ह्याच्यात तुम्ही वालावलकर मसाले म्हणून ह्याच्यात काय महत्त्वाचं योगदान देतात की त्याच्यामध्ये क्वालिटी कशी मेंटेन ठेवतात बेसिकली? जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे की जिकडे मिरच्या ओरिजिन आहे हां. कर्नाटकातनं, आंध्रातनं, तर तिकडनं आपण मिरच्या घेतो. म्हणजे ते शेणखतावरती केलेले आहेत. म्हणजे कर्नाटकात हुबळी, अन्यगिरी, बेडगी आता हे APMC मार्केट आहे. म्हणजे सगळ्या तिकडच्या मिरच्या ह्या बेडगी APMC मार्केटमध्ये येतात. अच्छा. हां, जसं आपला मुंबईचं वाशीचं APMC मार्केट आहे तसं ते तिकडे कर्नाटकातलं ते मेन मार्केट आहे, बेडगी मार्केट. मग तिकडनं मिरच्या घेणं आणि त्या पण मिरच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेणखतावरती म्हणजे कुठचंही त्याच्यामध्ये युरिया नाही आहे, नॅचरल त्या मिरच्या घेणं हे आमच्या पणजोबांपासून, आजोबांपासून आणि आता सध्या आम्ही पण तसंच करतो. जिकडनं मिरच्या चांगल्या क्वालिटीच्या उगवतात म्हणजे होतात त्या मिरच्या आम्ही घेतो आणि त्या मिरच्यांचंच आम्ही मसाल्यामध्ये मग त्या मिरच्या साधारण आम्हाला घेऊन ठेवायला लागतात 400-500 गोणी. अच्छा. हां, मग ते ठेवणार कुठे? 400-500 गोणी म्हणजे किती किलो? म्हणजे एक गोण पकडणार एक साधारण 35-40 किलोची गोण असते. अच्छा. मग साधारण एवढ्या गोणी तर का तो जो पिरियड आहे ना नोव्हेंबर-डिसेंबर त्या पिरियडमध्ये त्या चांगल्या प्रकारच्या जातीच्या मिरच्या आहेत. संकेश्वरी मिरची, बेडगी मिरची म्हणजे अन्यगिरी मिरची, गंटूर मिरची, लवंगी मिरची ह्या मिरच्या चांगल्या क्वालिटीची म्हणजे त्या दरम्यान येतात आणि त्या शेणखतावरती केलेल्या असतात. आणि ते ॲक्वायर करतात जेवढे व्यापारी ते ह्या मसाल्याच्या बिझनेसमध्ये चांगल्या वस्तू देऊ शकतात, फायनल प्रोडक्ट देऊ शकतात आणि त्यामध्ये आम्ही आहोत. त्या वस्तू त्या मिरच्या आम्ही घेतो आणि एवढ्या गोणी ठेवणार कुठे म्हणून आता एक साधारण 20-25 वर्ष शासनाकडनं आणि एक कोल्ड स्टोरेज झालेले आहेत 30-35 वर्षापूर्वी. मग तुर्भेमध्ये आहेत कोल्ड स्टोरेज, तिकडे आम्हाला प्रोडक्ट ठेवायला लागतं आमचे म्हणजे मिरच्या आमच्या तिकडे ठेवायला लागतात. जसं आम्हाला रिक्वायरमेंट लागतं तसं आम्ही त्यांच्याकडनं मागून ट्रान्सपोर्ट थ्रू आमच्याकडे लालबागला येतात, लालबाग मार्केटमध्ये. हे तर तुम्ही तुमची क्वालिटी सांगितली, पण मार्केटमध्ये बरंच भेसळयुक्त मसाले मिळतात. बरोबर. त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? भेसळयुक्त मसाले हे आता कसं झालं आहे एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक म्हणजे आमच्या मसाल्यामध्ये अशी गत झाली आहे की आज जर कंपनी उघडली एकाने तर ती 6-7 किंवा वर्षभरात ती बंद पडलेली असते. अच्छा. हां, तर कारण हेच की भेसळयुक्त. कारण का मार्केटचा ॲनालाइज करत नाहीत, मार्केट स्टडी करत नाही आणि न केल्याने त्याच्यावरचं आपण आता कसं झालं मसाल्याचा बिझनेस एवढा मोठा आहे. लोकांना असं वाटतं की मसाल्यामध्ये आपण भरपूर पैसे कमवू, पण तसं शेवटी काय होतं ह्या मसाल्यामध्ये प्रत्येक म्हणजे वस्तू ज्या आहेत मसाल्याच्या इन्ग्रेडियंट खसखसपासून मिरीपासून या वस्तू सगळ्या चांगल्या वस्तू मिळायला पाहिजेत. जसं मी मिरच्या मकापासून म्हणालो तशा वस्तू पण आहेत ना त्या इन्ग्रेडियंट साधारण 22-23 आयटम्स असतात. त्या मसाल्याच्या वस्तू व्यवस्थित योग्य आणि चांगल्या क्वालिटीच्या आपण वापरतो. त्या जर कमी हलक्या क्वालिटीच्या वापरल्या तर त्याच्यामुळे पण आपले मसाले कालांतराने म्हणजे खराब होतात किंवा तुम्ही म्हणालात ना 6 महिने 7 महिने त्याचा रंग उडतो. तर उडतो कारण का त्या मिरच्या पण हलक्या प्रतीच्या घेतात. कारण का मार्केट कॉम्पिटिशन असल्याकारणाने
लोकांना स्वस्त पण पाहिजे, स्वस्त पाहिजे आणि मस्त पाहिजे. मग म्हणून ते मार्केटमध्ये स्वस्त मिरच्या वेगळ्या आहेत, त्याचा रेट कमी आहे, आणि चांगल्या प्रतीच्या मिरच्या आहेत त्याचा रेट डबल आहे. पण लोकांना स्वस्त पाहिजे म्हणून हे सगळं ह्या गोष्टी होतात. आणि टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये टेस्ट एन्हान्सर, कलर, फूड कलर, जो आपला नॅचरल आपला कलर असतो मिरच्यांचा कलर, गरम मसाल्याचा, तो आपण देतोच आहोत. पण लोकांना स्वस्त पाहिजे म्हणून ते फूड कलरसुद्धा आहे. त्याच्याने लाल जास्त दिसतो. लाल जास्त येतं. कारण का फूड कलर जो आपण सरबतसाठी वापरतात काही काही जण, तो कलर जर आपल्या मसाल्यामध्ये पडला तर तो एकदम लाल दिसतो, लाल भडक. हां, मग त्या फूड कलरने काय होतं, त्या फूड कलरने होणारे आजार हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे पुढे होणारे आजार, तर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते आजार असे वाढत आहेत, झपाट्याने वाढत आहेत. म्हणजे साधारण 40-50 वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं आपल्याकडे, कॅन्सर म्हणजे ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी ह्या सगळं वाढत गेलेलं आहे, त्या सगळ्या भेसळमुळे झालेले आहेत सगळं. बरोबर. आता तर आजकाल खूपच खाण्याच्या प्रोडक्टमध्ये भेसळ खूपच जास्त वाढलेले आहे. आणि ते मेन म्हणजे टेस्ट एन्हान्सर पण आहे. म्हणजे त्याच्यावरती पांघरूण घालायला. अच्छा. हां, म्हणजे टेस्ट एन्हान्सरने मग कसं आपल्याला चव लागते. हां 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 हां. आपण ॲडिशनल होतो याच्यात, की चल हां चांगला वास येतो आहे, टेस्ट एन्हान्सरमुळे ती टेस्ट लागते. पण त्याच्यामुळे मग एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे. अच्छा. हां, हे लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांना स्वस्त पाहिजे आणि म्हणून या सगळ्या अशा भेसळयुक्त कंपन्या एवढ्या वाढलेल्या आहेत. त्याच्यापासून आपण त्याच्यापासून आपणच शिकायला पाहिजे. की आणि काय होतं आहे, आम्ही जे मसाले देतो करून देतो ना, हे पारंपरिक ऑथेंटिक, म्हणजे पूर्ण ज्या वस्तू ज्या आहेत त्या एकदम उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. आणि पारंपरिक पद्धतीने मिरच्या सुकवतो एक साधारण 2-4 दिवस मिरच्या सुकवणार. आणि जो गरम मसाला आहे तो मंद आचेवर भाजावा लागतो. अच्छा. हां, मंद आचेवर भाजून मिरच्या, सुकवलेल्या मिरच्या आणि हा मसाला एकत्र कुटावा लागतो. पूर्वीचं कसं असायचं, उखळ असायची, बायका एक मोठी हे असायची, उकळीने तो मसाला कुटायचे. आता अत्याधुनिक आले, यंत्र आलं आहे. तर यंत्राचा उपयोग करून आपण कांडप मशीन आहे, 8-8 पाऱ्याचे कांडप मशीन आमच्याकडे आहेत. मग त्या मशिनरीवरती आपण ते मसाले कुटून घेतो, डंकावरती. मग ते जे डंका आहेत ना, त्या डंकाचं काम काय आहे, की ते मसाले एकदम बारीक कुटून होतात आणि त्याच्यातला ऑइल कंटेंट अरोमा हा शेवटपर्यंत राहतो. तो राहत नाही कुठे, तो पल्व्हरायझरमध्ये. म्हणजे मोठमोठ्या आज ज्या कंपन्या तुम्ही आपल्याला दिसत आहेत, काही कंपन्यांना भारताच्या बाहेर पण बॅन केलेलं आहे, पण आपल्यामध्ये आहेत चालू अजूनही. मग त्या कंपन्यांनी पल्व्हरायझर यूज करून फाईन क्वालिटी मिळते, बारीक क्वालिटी मिळते, पण त्याच्यामधला ऑइल कंटेंट अरोमा हा जळून जातो. अच्छा. हां, तर आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपण जे कांडप मशीन आहे म्हणजे डंकावरती, त्याच्यामध्ये तो राहतो शेवटपर्यंत. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना, की 6 महिन्याने कलर फिका पडतो, ते ह्या कारणाने पण होतो. हां 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 हां. लालबागला बरेच जण मसाला घ्यायला जातात. माझी आई पण लालबागलाच जाते. लालबाग मार्केटलाच मसाला घेतला जातो मुंबईमध्ये तरी माझ्या मते. बरोबर. पण मसाला तर तुमच्या घरीच बनतो, घरी बनतो म्हणजे तुमच्या दुकानातच बनतो. त्याच्यामुळे मसाला हे खूप रोजचं बघण्यातलं तुमचं झालेलं असणार आहे आता. तर मला हे विचारायचं, घरी तुम्हाला जेवताना कोणती डिश आवडते जी मसाल्यातली असते? हां, आता कसं झालं आहे, आम्ही मालवण म्हणजे कोकणपट्टी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्या कारणाने आमचा जो मेन जो मसाला आहे मालवणी मसाला, त्या मालवणी मसाल्यावरती आपण वेगवेगळे जिन्नस म्हणजे जेवढे पदार्थ आपण करू शकतो. म्हणजे तो व्हेजला पण चालतो, नॉनव्हेजला पण चालतो, उसळ, भाज्या, मटण, चिकन सगळ्याला तो चालतो. पण त्यातल्या त्यात मालवणी असल्या कारणाने आपल्याला मच्छीचा मसाला समुद्राच्या जवळ असल्या कारणाने आम्हाला ते मच्छीचा मसाला, घरी गावठी कोंबड्या असल्या कारणाने गावी मग तो आपला चिकन मसाला, मटण मसाला, हे आपले मसाले आपण आपल्या जेवणामध्ये आपण वापरतो. पण तुम्हाला ह्याच्यातली कोणती डिश आवडते ह्याच्यामधली तर एक पर्सनल? हां, आता चिकन म्हणजे गावठी कोंबडीचं, आणि जेव्हा आपण आमच्या मसाल्याने जेवण करतो तेव्हा ते अप्रतिम होतं. म्हणजे पाचीच्या पाची बोटं आपण चाकून खाऊ शकतो. ते आम्हाला आवडतं पूर्ण. आता तुम्ही क्रिकेट खेळायचात कॉलेजमध्ये वगैरे, सिद्धार्थ कॉलेजला पण तुम्ही क्रिकेटसाठीच कॉलेज? हो, तिकडेच अटेंड केली. हां, तर क्रिकेट खेळायचात आणि मग नंतर तुम्ही बिझनेसमध्ये आलात, फॅमिली बिझनेस, कारण तुमच्या 4 पिढ्या आता हे बिझनेस करतात. सो
तुम्हाला येणं होतं. बरोबर. आता एक बाजूला असं होतं की मला हा प्रश्न विचारायचाच आहे की मराठी लोक एकतर बिझनेसमध्ये कमी आहेत आणि तुमचा जो 4 पिढ्यांपासूनचा बिझनेस आहे त्याविषयी मी विचारणारच आहे. पण मग एक प्रेशर पण येऊन जातं की बाबा आपल्याला आपला फॅमिली बिझनेस करायचा आहे आणि मग जसं तुमच्या वडिलांना पण आर्टचं, त्यांना आर्ट आवडायचं. ते बरंच तुम्ही म्हणालात की जे स्कूल ऑफ आर्ट्सला शिकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना कलेची खूप आवड होती आणि तुम्हाला क्रिकेटची आवड होती. तर मग ह्याच्यात असं कुठे वाटलं का की आपण आपण आपलं एक स्वप्न किंवा आपली आवड कॉम्प्रोमाइज करून आपला हा बिझनेसमध्ये येतोय, असं कधी वाटलं का तुम्हाला? कसं होतं आता, म्हणजे त्यावेळेला असं झालं की मनाची एक द्विधा परिस्थिती जशी झाली तुम्ही बोलल्याप्रमाणे, की आपण पुढे क्रिकेट खेळायचं आणि आपण आपला म्हणजे आपला छंद आहे तो आपण पुढे वाढवायचा, म्हणजे अजून आपण त्याच्यामध्ये आपण होऊ शकतो. तसं झालं होतं. पण नंतर नंतर मला पण असं वाटलं की आपला बिझनेस हा वडिलोपार्जित आहे. वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यानपिढ्या आहे. मग तिथे आपण आपण बिझनेस हा वाढवला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना पण आपण सहज कसा आपण बिझनेस आता केलेला आहे, म्हणजे त्यांना पण त्रास न होता आपण सध्याच्या घडीला म्हणजे ऑनलाईन सध्या मार्केट असल्याकारणाने ट्रेडिशनल वे ऑफ पाउंडिंग आपण करून देतो, मसाले करून देतो, पण तो ऑनलाईन कसा आपण पोचतो. म्हणजे ऑनलाईनचा पण आम्ही आता सध्या साधारण 4 वर्ष झाली आम्ही आता ऑनलाईनच्या याच्यात आहोत. मग तिकडनं आमचा बिझनेस प्रमोट व्यवस्थित होतो. आणि तुम्ही आता प्रश्न जो विचारलात ना, की म्हणजे आवड कशी निर्माण झाली. मग त्यावेळेला जसं आम्ही दुकानात जायचो लहानपणी, पानं निवडायचो, बाजूला काढायचो, तेव्हा असं वाटलेलं की काहीतरी आपला हा बिझनेस आहे, चांगला आहे, आपण आपणच्या याच्यामध्ये म्हणजे लक्ष घालू शकतो. कॉलेज करता करता आपण एखादं बिझनेस अजून दुसरा बिझनेस करणं हे आमच्या मनात आलंच नाही. कारण का हा बिझनेस आमचा असल्याकारणाने दुसरीकडे आमचं लक्ष गेलंच नाही. आणि वडिलांनी आम्हाला तसं त्यावेळी शिकवण पण दिली होती, की वडिलांबरोबर आम्ही जायचो मार्केटमध्ये. मग जिकडे वस्तू चांगल्या मिळतात ते आम्ही बघायचो. त्याप्रमाणे मग ती आवड वाढत गेली, आवड वाढत गेली. मग एक वेळ अशी आली की नाही, आपण आपलाच बिझनेस ग्रो करूया. म्हणजे दुसऱ्याची हे करण्यापेक्षा, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस आहे तो आपला आपण वाढवू. मग आम्ही म्हणजे मी त्या 2003-04 पासून मग हा बिझनेसमध्येच आहे साधारण. म्हणजे जसं माझं कॉलेज संपलं 2004ला, तेव्हापासून मग मी ह्या कंटिन्यू बिझनेसमध्येच आहे. म्हणजे आमचा मसाल्याचा बिझनेस तर आहेच, व्हर्टिकल आमचा मेन मसाल्याचा आहे. पण त्याच्याबरोबर आमचं ग्रोसरी आहे, ड्रायफ्रूट्स आहे. मग काय काय मग एरियामध्ये किंवा असं या ठिकाणी मग मी मार्केटिंग करायचो. मी शॉपमध्ये गेल्यानंतर मला वडील सांगायचे की नको, तू थांबू नकोस शॉपमध्ये, तू मार्केट फिर. नळ बाजार असेल किंवा ताडदेव मार्केट असेल, भोईवाडा मार्केट असेल, असं मी मार्केट फिरायचो. मग तिकडे मग ती लोकांची, व्यापाऱ्यांची ओळख झाली. ओळखीनुसार मी बिझनेस वाढला. म्हणजे हे अशा गोष्टी आम्हाला तशी वडिलांनी म्हणजे शिकवण दिली, त्याप्रमाणे आम्ही तसं करत गेलो. बरोबर, त्याचा फायदाच झाला. त्याचा फायदा आत्ता तर होतोच आहे बऱ्यापैकी. कारण का काय काय जुने आमचे रिलेशन्स आहेत व्यापाऱ्यांचे, ते आम्हाला समोरून फोन करतात की पलवकर साहेब तुमचे मसाले फार अप्रतिम आहेत. किंवा आमचे गावावर येतात काजू कोकणपट्टीचे असल्याकारणाने मालवणचे वेंगुर्ला काजू मग ते काजू आम्ही त्यांना सप्लाय करायचो, अजूनही करतो आम्ही. कळलं, त्याचा फायदाच होत गेला. त्याचा फायदा होतच गेला. बरोबर. मसाल्यांबद्दल लोकांना काही असे भ्रम असतात किंवा मिथ बोलतो आपण त्याला, तर ते काय असतात? म्हणजे लोकांना तुमच्या मते काय, लोक असे प्रश्न येऊन काहीतरी अजब गजब काहीतरी प्रश्न घेऊन येतात दुकानावरती आणि त्यांना काहीतरी भलतंच वाटतं? नाही, आता एक कसं झालं आहे, मेन जो मसाला मालवणी मसाला, हा मेन मसाला म्हणजे मालवणी किंवा साताऱ्याकडे इकडे असेल तो जो घाटी मसाला असतो. तर काही काहींची समज अशी असते की गावावरनं आपण जे मसाले आणतो ना, ते उत्कृष्ट दर्जाचे असतात. पण आता सगळं फसवणुकीचे हे झालेले आहेत. मसाल्यामध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, लोकांना स्वस्त पाहिजे आहे. मग गावच्या ठिकाणी जे मालवणी मसाले लोकं आणतात ना, तिकडेच लोकं फसत आहेत. अच्छा. हां, म्हणजे आता आम्ही इकडनं गावी पाठवतो मसाले, म्हणजे कोकणात आम्ही पाठवतो, ओरसला पाठवतो, सिंधुदुर्गात पाठवतो, शुक्रवाडला पाठवतो. आमचं गाव शुक्रवाड आहे, वालावल आमचं गाव आहे, तिकडे आमचे मसाले जातात. कारण का कसं होतं आहे, तिकडे क्वालिटी एवढी मिळत नाही अजूनही. जे आता आम्ही एवढं आमचं एवढं एक्सपिरियन्स आम्हाला आहे ना, की आम्ही मसाला बघितला ना, की रंग बघितला किंवा स्मेल घेतला की आम्हाला समजतं याच्यामध्ये काय कमी आहे. तुम्हाला बघूनच बघूनच आम्हाला समजतं. मग
लोकांना पण कसं झालं, स्वस्त पाहिजे असल्या कारणाने मग लोकांची समज अशी झालेली असते, गावावरनं मसाले आणतात, हां तो मसाला आमचा चांगला आहे. म्हणजे ते त्या पर्टिक्युलरली साच्यामध्येच असतात, की हा त्यांचा तो मसाला गावावरनं आपण आणला आहे, मालवणवरून आणला आहे, कुठून आणला आहे, मालवणवरून आणला आहे, तो मसाला चांगला आहे. किंवा आणला आहे कोल्हापूरवरून आणला आहे, तो मसाला आमचा चांगला आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण जो गावचा मसाला आहे त्यावेळेला म्हणजे त्या मसाल्यामध्ये काय कमी पडतं आहे हे आमच्या आजोबांनी पणजोबांनी म्हणजे अभ्यास केला. नंतर वडिलांनी काय केलं, वडिलांनी तर येणारे कस्टमर आहेत ना त्यांचं मनोगत त्यांचं जे आहे म्हणजे त्यांना त्यांचं सर्वे केला की कसं मसाला अजून आपला सुधारू शकतो किंवा त्यांचा अजून टेस्ट कशी वाढेल. मग तसं आमच्या वडिलांनी काकांनी मसाल्यामध्ये चेंजेस केले आणि एवढं अप्रतिम आम्हाला आता रिझल्ट आहे. म्हणजे जिथे 4 चमचे टाकावे लागतात मसाल्याची हे चमचे, तिकडे आपला 1.5 चमचात काम होतो. म्हणजे मसाल्याची क्वालिटी चांगली असल्या कारणाने त्याचा कालावधी वाढला. समजा 1 किलो मसाला ना तुमचा 3 महिन्यात संपत असेल तर आमचा 1 किलो मसाला तुमचा 5 महिने जाणार. म्हणजे तुमचे पैसेसुद्धा वाचले. जास्त चमचे टाकतात कमी असल्या कारणाने, स्वाद कमी असल्या कारणाने जास्त चमचे टाकल्याने आपला खर्च वाढतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. हे सध्या मार्केटिंगच्या गोष्टी आहेत. म्हणजे चांगली वस्तू दिली आहे, चांगलं प्रमाण असेल मसाल्यामध्ये तर त्याची क्वालिटी वर्षभर हलत नाही, रंग हलत नाही आणि मग असे आमचे कस्टमर वाढलेले आहेत. तुम्ही म्हणालात की मालवणी मसाला मगापासून खूप वेळा म्हणालात आणि मालवणी मसाला तर तुमचा किंग मसाला आहे. किंग मसाला आहे आणि तो विकतात पण तुम्ही, म्हणजे जास्त सेल त्याचाच आहे तुमचा. हो हो. बरोबर. मालवणी मसाला असा काय स्पेशल आहे बाकीच्या मसाल्यांपेक्षा, मालवणी मसाल्यात काय स्पेशल आहे? मालवणी मसाला म्हणजे आपल्या ज्या मसाल्यामध्ये कसं आहे, आमच्या ह्या मसाल्यामध्ये आपण जसं तुम्ही मगाशी घाटी मसाला बोललो, घाटी मसाल्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे तिखट मिरची जास्त असते आणि तिकडे खोबरं, लसूण, कांदा, मीठ ह्या पडतात. तेच आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पडत नाहीत. इथे मिरच्याचं प्रमाण व्यवस्थित, गरम मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित, त्याच्याने त्याचा कलर पण येतो आणि म्हणजे 4 प्रकारच्या मिरच्या आपण वापरतो. जसं आम्ही कर्नाटकातनं घेतलेलं आहे हुबळी मिरची, त्याला अन्यगिरी म्हणतात. पांडी मिरची तामिळनाडूतनं, आंध्रातनं लवंगी मिरची, अशा या मिरच्या सिलेक्टेड का त्याच्यातनं तिकडची काश्मीर मिरची येते कर्नाटकावरनं. तर त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या घेऊन आपण ते मसाले करतो. आणि जो मालवणी मसाला आहे ना, म्हणजे गावाची त्रिफळं याची टेस्ट चांगली असते, मिरी त्याचा जो फ्लेवर असतो ना तो चांगला राहतो. कारण गावी प्रत्येकाच्या घरात म्हणजे मिरीचं आहे झाड, मिरीचं वेलीवरचे मिरी असतात ते जे मसाल्यामध्ये वापरतात. मिरी म्हणा, जायपत्री म्हणा, जायफळ म्हणा, की म्हणजे पूर्वी आपण हे जे प्रोडक्ट असायचे, हे जे मसाले हे काय केरळावरनं आपले अजूनही केरळावरनंच येतात. पण काय काय आता मालवणी मसाला करतात ते मग ते घराच्या बाहेरच जणांना मिळतं. दालचिनीसुद्धा आपल्याकडे आता कोकणात होती बऱ्यापैकी. आणि मेन म्हणजे कसं आहे, मालवणी मसाला आणि बाकीच्यांचे मालवणी मसाले भरपूर फरक आहे. म्हणजे गरम मसाला कमी टाकल्या कारणाने त्याची टेस्ट लागत नाही, जास्त चमचे टाकावे लागतात. त्याच्यामुळे मग जास्त चमचे टाकल्याने आपल्याला पोटाचे आजारसुद्धा होतात, असं होतं. आणि मग ते आमच्या मसाल्यात होत नाही, आम्हाला कमी टाकावा लागतो. जसं तुम्ही मालवणी मसाला म्हणालात तसंच आमचा अजून एक मसाला आहे मॅजिक मसाला. हां, तो पण मॅजिक मसाला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. गरम मसाला कसं होतं, एरवी कमी असल्या कारणाने आपल्याला एक्स्ट्रा गरम मसाला घ्यावा लागतो, ते आमच्या मसाल्यात करायची गरज लागत नाही, तो ऑलरेडी त्याच्यात ऑलरेडी असतं. म्हणजे काही जण एक फसवणूक पण अशी होते की मालवणी मसाल्याच्या नावाखाली मसाला घेतात आणि तो तिकडचा व्यापारी असतो ना तो एक्स्ट्रा गरम मसाला टाकणार. म्हणजे लोकांनाच वाटतं की हां की ह्यांनी एक्स्ट्रा टाकला मसाला, गरम मसाला, पण त्यांना माहीत नसतं की याच्यात मसाल्यामध्येच गरम मसाला कमी आहे म्हणून तो एक्स्ट्रा टाकतो. म्हणून तो एक्स्ट्रा टाकतो आहे. समज म्हणजे एक लोकांना सिंपती मिळवण्यासाठी टाकतात गरम मसाला. आणि अशा प्रकारे मग लोक फसतात बऱ्यापैकी, कारण का मग त्याला टेस्टच नसते, टेस्टलेस असतो मसाला, कलरलेस. साधारण 5-6 महिन्यात त्याचा कलर फिका पडतो. तो आपल्या या मसाल्यात होत नाही. आणि तो मॅजिक मसाला आहे, तो मॅजिक मसाला मी आता आणलेला पण आहे. हा मॅजिक मसाला म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारचे गरम मसाले आहेत.
याचं मिश्रण आहे. जसं मी 4 दिवस ऊन दाखवून आम्ही मसाले करतो त्या पद्धतीचा हा मसाला आहे. आणि म्हणजे हा सगळी या ठिकाणी चालतो. व्हेज, नॉनव्हेज, उसळ, भाजी, मटण, चिकन. हा मसाला घेतला आणि दुसरा मसाला घ्यायची गरजच लागत नाही. अरे वा. हा मॅजिक मसाला म्हणजे आम्ही हा साधारण आमचा हा लार्जेस्ट सेलिंग आहे. आमच्या ऑनलाईन पोर्टलला आहे, ॲमेझॉनवरती पण आमचं जातो. आमची वेबसाईटसुद्धा आहे www.valavalkarmasala.com. तिथे पण तिकडनं पण आमचं बऱ्यापैकी आमचा सेल होतो बऱ्यापैकी. वा. मराठी माणूस म्हटला की बिझनेसमध्ये मागे असतो. बरोबर. ते आहे आज सध्याची दुःखद परिस्थिती आहे. पण आता मला वाटतं बऱ्याच गेल्या काही वर्षांमध्ये आता मराठी मुलं आता मुली बऱ्यापैकी काम करतायत आणि मराठी उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. पण तुमचा व्यवसाय तर गेली 100 वर्ष, जवळजवळ 100 वर्ष जवळ झालं. हां, तुम्ही मराठी फॅमिली पिढीजात तुमचा हा बिझनेस चालू आहे मसाल्यांचा. तर तुम्ही मराठी माणसाला काय सांगाल की त्याने बिझनेसमध्ये तुमच्यासारखं कसं टिकून राहायला पाहिजे? कारण आता ज्यांनी चालू केलं आहे मला वाटतं त्यांच्याही पुढे पिढ्यांनी जर हा सेम ते लोक मराठी लोकांनी बिझनेसमध्ये टिकून राहिले तर आपलं कुठे नाव होईल. बरोबर. नाही, कसं आहे, पहिलं तर बिझनेस करायचं हे तर मी सगळ्यांना ॲप्रोचच करतो. कारण का नोकरीमध्ये तसं हे नाही. कारण का आपण एखाद्या कंपनीत कामाला लागलो की त्या आपला टार्गेट आहे एखादं, म्हणजे ते कंप्लीट करेपर्यंत त्यातच आपण दुसऱ्याचीच हे करतो. म्हणजे आपला बॉस सांगणार त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. इथे आपण स्वतःच आपले बॉस असतो. एखादा बिझनेस मला समजा 4-5 दिवस बाहेर जायचं आहे तर मी स्वतःचं बाहेर जाऊ शकतो. नोकरीमध्ये असं करता येत नाही, परमिशन घ्यावी लागते, सगळ्या गोष्टी आहेत. हां, आणि बिझनेसमध्ये मी उतरायला काय सांगेन, कारण का मराठी उद्योजक आणि तर ह्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की जेवढे मराठी उद्योजक आता आहेत त्याचे अजून या 10-15 वर्षामध्ये त्याचे वाढणार, म्हणजे मराठी कुठे संपणार नाही आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही कस्टमरला क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे. चांगली क्वालिटी देणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही मसाला म्हणजे बिझनेसमध्ये तुम्ही टिकू शकाल. आता सध्या सगळीकडे मेन कानमंत्र असं आहे की तुम्ही जी वस्तू द्याल किंवा कुठची सर्व्हिस असेल, बिझनेस सर्व्हिस पण असू शकते, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री पण आहेत. पण तुम्ही जे द्याल ते तुम्ही चांगल्या क्वालिटीचं द्या. कस्टमर रिपीट केव्हा होणार? जेव्हा तुमचं प्रोडक्ट त्यांना आवडणार, तर आपसूकपणे सांगणार की नाही, मी यांच्याकडे प्रोडक्ट घेतलेलं आहे, यांच्याकडे सर्व्हिस घेतलेली आहे, मला ती आवडलेली आहे. मग तोच आपली ॲड करणार. हे 4-5 जणांना सांगणार, 4-5 चे 10 होणार, 10चे 100, असे मल्टिपल होत जातात. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये तुम्ही जेव्हा उतराल तेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करा. म्हणजे जो तुम्ही बिझनेस निवडाल त्याचा तुम्ही स्टडी करा. कुठचा बिझनेस आपल्याला चांगला करता येईल आणि तो लाँग लॅस्टिंग असायला पाहिजे. नाहीतर बिझनेस करतायत आणि परत 7-8 महिन्यांनी वर्षभराने बंद पडतायत, तसं व्हायला नको. जे पर्टिक्युलरली फूड इंडस्ट्रीमध्ये येतात मुलं, तर त्यांना तुम्ही काय ॲडवाईस कराल? फूड इंडस्ट्री कारण खूप कठीण आहे, त्याच्यात टिकून राहणं. पहिली तर क्वालिटी मेंटेन जसं तुम्ही म्हणालात, बरोबर, ती पहिली ठेवावी लागते. आणि फूड इंडस्ट्री एनिवेज डिफिकल्ट आहे, बघितलं आहे आम्ही लोकांनी. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सजेशन द्याल नवीन मुलांना? फूड इंडस्ट्रीमध्ये लोकांना वाटतं की भरपूर पैसा मिळतो आहे. लोकांना असं समज झाली आहे की आत्ता बिझनेस चालू केला तर माझा एक साधारण वर्षभरात जास्त बूम होईल. कसं आहे, स्लो अँड स्टडी म्हणतो आपण ना, तर ती जी पद्धत आहे ना, ती जी स्टेप्स असते त्या स्टेप्सप्रमाणे आपण हळूहळू आपला बिझनेस ग्रो करू शकतो. नवीन जे आता भावी उद्योजक आहेत त्यांना माझं सांगणं असंच आहे की ते एकदम यशाची 4थ्या स्टेपवर न जाता त्यांनी एक स्टेप्स चढणे गरजेचं आहे. म्हणजे त्या गोष्टीमुळे तुम्हाला मार्केटचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. मार्केट स्टडी करणं गरजेचं आहे. कुठचं तुम्ही बिझनेस करताय त्याच्यावरती तुम्ही तुमची टीम करणं गरजेचं आहे. आता त्या पद्धतीने आमची टीम आहे. आम्ही आता आमचा बिझनेस पण ऑनलाईनला आमचा गेलेला आहे. साधारण 4-5 वर्ष आम्ही आमचा बिझनेस ऑनलाईनला जातो. ॲमेझॉनवरनं जातो, आमच्या वेबसाईटवरनं जातो, आमचे व्हॉट्सअप मार्केटिंगमधनं पण बिझनेस आमचा होतो. कम्प्लीट डिजिटल तुम्ही आता म्हणजे आता कम्प्लीट डिजिटलवरती आम्ही आहोत. पहिल्या तर माउथ टू माउथ पब्लिसिटी असायची, आमच्याकडे कस्टमर यायचे. कस्टमाइज मसाले आमच्याकडे आत्ता सीझन आहे मसाल्याचा. आता हे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल
जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमचा कस्टमाइज मसाले होतात. काही कस्टमरचे 20-20 किलोचे मसाले आहेत, काही कस्टमरचे 10-10 किलोचे आहेत, काही कस्टमरचे 2-2 किलोचे आहेत. मग त्याला आपण कस्टमाइज मसाले म्हणतो. त्यांच्या आवडीनुसार आपण करून देतो. काही लोकांना आगरी कोळी मसाला, आता सध्या आगरी कोळी मसाला ट्रेंडमध्ये आहे. आगरी मसाला पाहिजे, मग आगरी मसाला करून देतो. बिर्याणी मसाला, आता बिर्याणी मसाला तो आमचा जो बिर्याणी मसाला आहे हा व्हेजला पण चालतो. व्हेजला पुलावला पण चालणार आणि बिर्याणी याला पण चालणार, नॉनव्हेजला पण चालणार. तसंच ईस्ट इंडियन मसाले, म्हणजे काही कस्टमर आहेत ना कॅथलिक समाजाचे, त्यांना ईस्ट इंडियन मसाला लागतो. म्हणजे 1 शेराचा मसाला, 2 शेराचा मसाला, मग त्यांना त्या पद्धतीचं आम्ही त्यांना मसाले करून देतो ना, तर त्यांना ते आवडतात. मग ते कुठे जात नाहीत. मग अशा प्रकारे त्यांचं विश्वास आमच्यावर बसलेला आहे. त्याच्यामुळे आमचं असं बिझनेस वाढत गेलेलं आहे, कारण आम्ही दिलेल्या वस्तू त्यांना आवडत आहेत. आज व्हॉट्सअपवरनं ते आम्हाला फक्त पाठवतात की आम्हाला एवढा मसाला पाहिजे. मग त्या पद्धतीने आपण त्यांना त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांना मसाला करून देतो. आलं की पाठवून देतो. काही कस्टमरला वेळ पण नसल्या कारणाने आपण होम डिलिव्हरी पण करून देतो कस्टमरला. तसंही तुम्ही करा. तसंही करून देतो आपण. कळलं. आणि समजा दुकानात तुमच्या यायचं असेल, जे आपला ऑडियन्स बघतायत बरोबर. त्यांना दुकानात यायचं, ऑनलाईन तर तुम्ही वेबसाईट सांगितली तुमची, तुमचा नंबर पण मी एडिटमध्ये देईनच. बरोबर. आणि ज्यांना तुमच्या दुकानात यायचं असेल तर ते कुठे, दुकान तुमचं एक्झॅक्टली लालबाग मार्केटला कुठे? बघा, लालबाग मार्केटमध्ये सर्वात म्हणजे लालबागचा राजा बसतो हे लोकांना भरपूर भारताच्या बाहेर पण माहिती आहे. जगभरात फेमस आहे लालबागचा राजा. आणि त्याच लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये म्हणजे गणेशनगर गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये आमचे 2 शॉप्स आहेत. पुतळाबाई चाळ शॉप नंबर 18 हे आमचं तिकडे शॉप, जुनं शॉप आहे. आणि अजून एक आमचं शॉप आहे, म्हणजे त्या लालबाग मार्केटमध्येच आमचं 2 शॉप्स आहेत. आणि तिकडनं जवळच म्हणजे 10 मिनटात आमची फॅक्टरी आहे शिवडीला. म्हणजे साधारण मग लोकांचे मसाले असतात तेव्हा आम्ही मग फॅक्टरीवर घेऊन आमचं ते तिकडे आमचं सगळं प्रोडक्शन तिकडे हाऊस आहे. तिकडे मसाले आम्ही करून परत आमच्या शॉपवरती येतो, आणतात. अशी ही पद्धत आहे. आणि लालबागचा राजा तुम्ही म्हणालात तर मला तुमच्याकडून लालबाग, कारण तुम्ही शॉप बिल्डिंगमध्ये राहतात, लालबागचा राजा तिथून जातो शॉप बिल्डिंगवरनं पुष्पवृष्टी होते. हां, तर पुष्पवृष्टीचं पण मला सांगायचं. मला एक तुमचा लहानपणीचा अनुभव आणि आत्ता ते लालबागच्या राजाचं पूर्ण स्वरूप जे बदललंय पूर्ण, म्हणजे ओव्हरऑल लोक एवढी गर्दी असते वगैरे, ते फरक पण मला सरळ समजून घ्यायचा तुमच्याकडून. लालबाग म्हणजे एक लालबागचं जे म्हणजे वातावरण आहे ते गणपतीच्या काळामध्ये एवढं म्हणजे 4 पटीने ते एकदम उत्स्फूर्ततेने लोक त्या ठिकाणचे जे आहेत ना रहिवासी किंवा व्यापारी, स्थानिक रहिवासी, हे त्यांना म्हणजे एवढी क्रेज असते की कधी आपला गणेशोत्सव आपला चालू होतो आहे. आणि लालबाग, परळ ह्या ठिकाणी जोमाने ते कार्य करते आणि ते कामात व्यस्त असतात. लालबागचा राजा हे साधारण पूर्वी म्हणजे पहिल्यापासून लालबागचा राजा हा फेमसच आहे, नो डाऊट. लालबाग मार्केट पण एक फेमस आहे. पण 2004-05 पासून म्हणजे लोकांना म्हणजे नवसाला पावतो हे लोकांना समजलं, तेव्हापासून जी गर्दी वाढत गेली ती आतापर्यंत गर्दी वाढतच आहे. म्हणजे दर वर्षाला ती मल्टिपल होते. लोक फॉरेन कंट्रीतना एक गणपती उत्सव बघायला लालबागचा गणपती बघायला ते येतात, असं होतं ते. बरोबर. तुम्ही पुष्पवृष्टीचा काहीतरी तुम्ही एक अनुभव सांगणार होतात. हां, पुष्पवृष्टीचा अनुभव म्हणजे कसं झालं आहे, आता ते जे चालू झालं आहे ना पुष्पवृष्टी, ते माझ्या वडिलांनीच चालू केलेलं आहे. अरे वा. हां, त्यांना असं वाटलं, वडील आणि अजून 2-3 सहकारी त्यांच्याबरोबर जे होते आमच्या शॉप बिल्डिंगमधले, त्यांना असं वाटलं की इकडनं जाणाऱ्या प्रत्येक गणपतीवरती आपलं पुष्प पडायला पाहिजेत. जाणारे विसर्जन होतं आहे तर त्याची सांगता आपल्याकडनं होऊन ते मग समुद्राच्या ठिकाणी गिरगाव चौपाटीला तिकडनं जातात. मग ते साधारण 1970ला माझ्या वडिलांनी चालू केलं. म्हणजे साधारण ते माझ्या वडिलांचं वय असेल 20 वर्ष. त्यांच्या मनात कुठेतरी असं आलं की आपण एक काहीतरी उपक्रम करूया. आणि सर्वात जुनं हे जे चालू केलं त्या आमच्या वडिलांनीच चालू केलं. वडील आणि 5-6 जण होते त्यांच्याबरोबर. आणि जी संकल्पना ती केली आहे ना ती अजूनही आत्तापर्यंत आहेच. आणि मग काय जणांना त्यांनी सांगितलं कशा पुष्पवृष्टी होतात, कशा करायच्या, काय मंडळ आमच्याकडे आले, आम्हाला पण पुष्पवृष्टी करायची आहे. मग पप्पांनी, वडिलांनी त्यांना सगळं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि जे
म्हणजे जी आवड आहे, म्हणजे एक आपण मोठा कार्यक्रम करतो आहे जगभरामध्ये, जसं लालबागचा राजा फेमस आहे तसंच ते श्रॉफ बिल्डिंगचं पुष्पवृष्टीचं पण ते फेमस झालेलं आहे हो, त्याच्यामुळे. झालेलं आहे ते फेमस. हां, म्हणजे ते भरपूर त्यावेळेला तर लोक 10-10 दिवस दुकान बंद ठेवतात. गणपतीचं आमचं लालबाग मार्केटमध्ये शॉप, आमचं दुकान 10-10 दिवस बंद असतं, कारण तेवढं आम्ही उत्स्फूर्तपणे आम्ही सपोर्ट करतो लालबागच्या राजाला. कळलं. हा शेवटचा प्रश्न तुम्हाला माझा, हं. की वालावलकर मसाल्याचे फ्युचर गोल्स काय आहेत? हां, कसं झालं आहे, आम्ही आहे ना, आम्ही फार जुने आहोत या इंडस्ट्रीमध्ये मसाल्याच्या ह्याच्यात. पण ऑनलाईन जो म्हणतात ना, आत्ता हे साधारण 5-6 वर्ष झाली, तर आम्ही त्याच्यामध्ये जरासे आम्ही पाठी काय पडलो, कारण का आम्ही ट्रेडिशनल वे ऑफ पाउंडिंग सगळं आम्ही करत बसलो. मग आता सध्या ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये आम्ही 2021 पासून आम्ही आमची कंपनी एक एस्टॅब्लिश केली. आम्ही आमचं वालावलकर मसाले प्रायव्हेट लिमिटेड केलं. जे आमचं पूर्वीचं JP वालावलकर सन्स होतं ते अजूनही आहे, पण वालावलकर मसाले प्रायव्हेट लिमिटेड आम्ही 2021ला आम्ही एस्टॅब्लिशमेंट केली. आणि ती एस्टॅब्लिशमेंट करण्याचं कारण की आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. भारताच्या बाहेर आपले हे आता मसाले जात आहेत, म्हणजे ऑनलाईन थ्रू UK ला जात आहेत, USA ला जात आहेत. लोकांचे तिकडचे रिपीट कस्टमर्स आहेत आमच्याकडे. म्हणजे हे क्वालिटी दिल्यानंतर मग ते जेव्हा आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली, तेव्हा आमची म्हणजे सगळं स्ट्रक्चर आहे, आमचा बिझनेस आमचा अजून वाढत गेलेला आहे. म्हणजे सोशल मीडिया थ्रू आपला बिझनेस वाढत गेलेला आहे. आणि अजून एक सांगायचं मला वाटतं, जे तुम्ही म्हणालात ना गोलबद्दल, तर फ्युचर गोल असे आहेत आमचे, की म्हणजे प्रत्येक स्वयंपाकात आमचा मसाला झाला पाहिजे, आमचा मसाला असणार पुढील वर्षात. नक्की. ते आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे आमची जी टॅगलाईन पण आहे ना, ती आमची टॅगलाईन अशी आहे, एक वेळ खात्री, दुसरी वेळ मैत्री, हीच आमची विश्वसनीय पावती. म्हणजे कस्टमरने एकदा घेतलं तर दुसऱ्यांदा तो आमचा मित्रासारखाच राहणार आणि लाईफ टाईम आमच्याबरोबर तो राहू शकतो. त्या पद्धतीने ही आमची टॅगलाईन आहे अशी. नक्की नक्की. मी पण वालावलकर मसाले नक्की आईला सांगेन घ्यायला. नक्की कारण नक्की लालबागला ती नेहमी मसाला बनवायला लालबागलाच जाते. कुठे बनवते मला नाही माहिती खरं तर. नक्की आमच्याकडे या, तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचे मसाले नक्की. तुम्हाला मिळणार आणि तुम्ही आमचे ग्राहक होणार 100%. आणि मित्र पण. ग्राहक आणि मित्र पण. नक्की. म्हणजे आमचं अजून एक त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, गोल संपतच नाहीत गोल. कारण कसं आहे, आम्हाला पण आमचं एक फ्रँचायझी मेथड हे आम्ही आमच्या पुढच्या काही जे आमचं जे आहे टार्गेट, त्याच्यामध्ये आम्ही फ्रँचायझी मेथडने आम्ही आमचा बिझनेस ग्रो करू शकतो. म्हणजे लोकांना काय कस्टमर असे आहेत, त्यांना राहतात पनवेलला आहेत, कुठे आहेत, ते म्हणतात की तुमची फ्रँचायझी आहे का, आम्ही घ्यायला तयार आहोत. कस्टमर समोरून आम्हाला विचारत आहेत, आम्हाला बिझनेस करायचा आहे तुमच्याबरोबर. पण ते आमचं आता सध्या तिथे आमचं लक्ष आहे. बाकी आमचं डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये पण आमचं आता हे साधारण या 1-2 म्हणजे ह्या 5-6 महिन्यामध्ये आमचे प्रोडक्ट दिसतील तुम्हाला. जे DMart असेल किंवा दुसरे डिपार्टमेंट स्टोअर आहेत, तिकडे आपले प्रोडक्ट तुम्हाला आमचे मिळणार तिकडे. आलं लक्षात. नाहीतर काही वाटलं तर आमचं व्हॉट्सअप नंबर पण आहे 9920095044. ह्याच्यावरती पण तुम्ही ऑर्डर देऊ शकतात. व्हॉट्सअपवरनं तुम्हाला तुमच्या ऑर्डर दिलात, तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार. या सगळ्या गोष्टी. नक्की. तुम्ही आज आपल्याकडे इंटरव्ह्यूला आलात आणि खूप साऱ्या आपण गप्पा केल्या. तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट? एकदम म्हणजे रिअलिस्टिक आहे. याच्यामध्ये कुठचंही म्हणजे नाही, म्हणजे मला एवढा आनंद होतो आहे की तुमच्याबरोबर हा पॉडकास्ट करतो. माझा तर पहिलाच पॉडकास्ट आहे. त्याच्यामुळे मी पण एक्साइट होतो जेव्हा मी आलो. मला एकदम हे चांगलं वाटलं तुमचं पॉडकास्ट आणि अप्रतिम आहे तुमचं. म्हणजे प्रत्येक उद्योजकांनी तुमच्याकडे यायचं आणि स्वतःचा इंटरव्ह्यू करून घ्यायचा. नक्की नक्की. धन्यवाद तुम्ही आलात आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.